काय आहे सरनाईक साहेब, आम्ही चौथ्या टर्मचे वगैरे काहीतरी आमदार आहोत असं वाटतं. अध्यक्ष महोदय, काय परिस्थिती हो. भाषण करताना समोर जिवंतपणा असला पाहिजे. मुडद्यांसमोर भाषण नाही होऊ शकत. या खाली खुर्च्या बघितल्यावरती महाराष्ट्रावरती आपल्या सत्ताधाऱ्यांचं किती प्रेम आहे. नाही नाही ह्याच्यातला नाही, शेवटी शब्दप्रयोग वापरताना आपण सभागृहातले गेली 17 वर्ष आमदार आहात, मंत्रीपद आपण भूषवलेलं आहे. ह्या सभागृह नाही अध्यक्ष महोदय, सर्व मुद्द्यांसमोर भाषण करताना हा वाक्यप्रयोग जे म्हणजे त्यांनी वापरलेला आहे हा काढा. संपली आहे. हे तुम्ही सगळ्यांना विरोधी नाही नाही तसं नाही, समोर बोललो मी, समोर बोललो नाही समोर. ठीक आहे. आपण मंत्री महोदय, आपण हा अध्यक्ष शब्दप्रयोग महोदय, काढून टाका. मुर्दे अध्यक्ष महोदय काढून टाका, अख्खं भाषण काढून टाका. काय करायचंय. अहो जे एवढं महाराष्ट्राबद्दल प्रेम असतं तर 4-5 जण बसलेले असते इथे. अदृश्य गॅलरी बघा तुमची, अदृश्य गॅलरी. तिथे डेप्युटी सेक्रेटरी नाही, डेप्युटी सेक्रेटरी. अदृश्य गॅलरीमध्ये एक डेप्युटी सेक्रेटरी नाही आहे. मंत्री आहेत ते पण आमचे मित्र आहेत, ते बिचारे जबाबदारी दिली आहे म्हणून बसलेत. अध्यक्ष महोदय कसं चालेल. आज वक्त तुम्हारा आहे, कल हमारा आएगा. आम्ही इथे परत एकदा रिपीट करतो. मला आजही आठवतं, आम्ही तिथे बसलेलो असायचो, भोसले साहेब ऐका, तेव्हा खडसे साहेब विरोधी पक्षाने होते. त्यांच्या बरोबर मागे आजचे उपमुख्यमंत्री आणि तेव्हाचे देवेंद्र फडणवीस हे बसलेले असायचे आणि अध्यक्ष दिलीप वळसे पाटील असायचे. आणि त्यांना दोघांना संधी मिळाली की 1.5 तासाशिवाय कमी काही बोलायचंच नाही. आम्ही काही बोलू पण शकत नव्हतं. आमचे अध्यक्ष हे प्रचंड काय म्हणतात त्या लोकशाही मानणारे, पार्लमेंटरी डेमोक्रेसीचा सन्मान करणारे असल्यामुळे विरोधी पक्षांना संधी मिळाली पाहिजे ही त्यांची भूमिका होती. दिली संधी, आम्ही इथे आलो. अध्यक्ष महोदय काहीतरी समज द्या. शेवटी सभागृहामधला जिवंतपणा हा तुमच्या मनातल्या भावना व्यक्त करायला मदत करतो. माझ्या सारखा जेव्हा वक्ता बोलायला उभा राहतो तेव्हा मी काही तोंडपाठ करून आलेलो नसतो सगळं भाषण. पण समोरचा विरोध जरी करत असला तरी ते अडथळे दूर करून आपला भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न एखादा आमदार करतो, तेव्हा त्याला महाराष्ट्राविषयी प्रेम असतं म्हणून शब्द फुटत असतात. पण समोरनं महाराष्ट्र प्रेम दिसणारच नसेल, आम्हाला सत्ता मिळाली आहे आणि ती निरंकुश आहे, या सभागृहाचं हे म्हणजे आज आम्ही ठरवलं असतं आणि आम्ही सगळे बाहेर गेलो असतो तो कोरमच्या मुद्द्यावर सभागृह बंद पडलं असतं. पण भीती कसली वाटते माहितीये. तुम्ही काय म्हणाल, जाताय ना बाहेर, जा उद्या बघू. आता झालं म्हणजे ते आई दिवस गेला आमचा. बरोबर नाही. या सभागृहाचं अवमूल्यन होत आहे. या सभागृहाची स्वतःची एक गरिमा आहे. आपण उद्या असू नसू, आपण गेलेलो असो, पण इतिहासात ही नोंद होईल की एक काळ असा होता की विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांना विरोधी पक्षांचा प्रस्ताव आला होता तेव्हा विरोधी पक्षाच्या मार्गावर फक्त 4 जण उपस्थित होते. 4 जण मोजून बघा, 1 मंत्री आणि 3 आमदार. सरनाईक साहेब इथे वेदना होत आहेत म्हणून बोलतोय. इतकंही विरोधी पक्षाला असं परत एकदा सांगतो, वक्त किसी पे भी आ सकता है. कधी वाटलेलं का बीजेपीचे 2 खासदार होते, सर्वंकुश सत्ता त्यांच्या ताब्यात असेल. वक्त किसी पे भी आ सकता है. अध्यक्ष महोदय, हे वातावरण असं बोलावंसं पण वाटत नाही. काय बोलायचं असल्या वातावरणात. आज विरोधी पक्षांचा प्रस्ताव कधी येणार होता? गुरुवारी आम्हाला सांगितलेलं गुरुवारी प्रस्ताव येईल. आज काय आला? सोमवार. प्रस्ताव घेतला 8 वाजता.
आता वाजले 10:14 आणि ही परिस्थिती आहे. काय बोलणार तुम्ही? माणसं नसलेल्या बाकांशी बोलू? कोणाशी बोलू मी? म्हणजे इथे तर असं असं बघितल्यानंतर असं वाटतं मी चौपाटीवर आलो आणि समुद्राशी बोलतोय. समुद्राची बोलण्याची सवय नाही हो माझी, मी वेडा नाही आहे. मला माणसं लागतात समोर. अध्यक्ष महोदय काहीतरी समज द्या. हो साहेब, हो साहेब, तुम्ही अदृश्य गॅलरीमध्ये नसाल तरी पण आम्हाला शांतपणाने भाषण तर करू द्या. आणि माणसं नसल्यामुळे ऐकू येतं ना सगळं इथे.